सर काय सांगाल, आज पैठण नगरीमध्ये तुम्ही आगळं वेगळं आंदोलन केलं, काय मागणी आहे आंदोलनाची, काय नाव तुमचं? मी कारभारी म्हसलेकर. आंदोलन मी आतापर्यंत भरपूर केले. फक्त मागणी एकच आहे, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी. सरकारला कुठल्याच प्रकारे दया येत नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आता हे आंदोलन जे काही आहे, इथं शक्यतो माणूस मेल्याच्या नंतर येत असतं, परंतु आम्ही या ठिकाणी सरकार जिवंत वाटत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी मुरदाड सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही सरकारचं नाव या ठिकाणी घातलेलं आहे. काय पुढची दिशा असेल तुमची? याच्यानंतरची दिशा आता सरकारला न झेपणार आंदोलन असेल. आता आंदोलन करून छोटे छोटे आंदोलन करून संपलो, आता राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात होईल. इतका रोष काय आला सरकारवर, काय झालं? सरकार खोटं बोलतं सगळ्यात जास्त. सरकारला झेपत नव्हतं, सरकारने शब्दच देऊ नये. अजितदादा इतक्या वेळेस अर्थसंकल्प मांडतात आणि त्यावेळेस जर त्यांना अर्थसंकल्प मांडणे इतकी जर अक्कल नसेल तर त्यांनी बोलावत कशाला? आता अजित पवार हा म्हणजे आम्हाला बिलकुल चालत नाही. अजित पवारच्या शब्दावर थोडाही विश्वास राहिलेला नाही, त्याच्यानं सरकारमधल्या कोणत्याच व्यक्तीवर विश्वास राहिला नाही. त्याच्यामुळे आता आमचा राग जो काही आहे हा आता विकोपाला गेलेला आहे. भाऊ मला सांगा, तुम्ही आज आगळं वेगळं आंदोलन पैठण नगरीत केलेले, काय मागणी तुमची, काय नाव? आमची मागणी एकच आहे की शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. आणि सगळ्यात पहिले म्हणजे देवेंद्र भाऊनी देवाची शपथ खाऊन जाहीरनाम्यात सांगितलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा कोरा. एक वेळेस नाही, 3 वेळेस सांगितलं होतं. मग आता आमचं रास्त मागणी ते लबी की आमचा सातबारा कोरा कोरा करून द्या, बस एवढीच मागणी आहे आमची. आणि त्यासाठी आम्ही मौजे खेडेगाव येथे 15 तारखेला तिरडी आंदोलन केलं, तरी आमची त्यांनी दखल घेतली नाही सरकारने. त्याच्यासाठी आम्ही 19 तारखेला त्यांचा प्रतिमा पुतळ्याचं दहन करून आज रूढी परंपरेनुसार 10 दिवसानंतर आम्ही त्यांचा 10व्याचा कार्यक्रम श्री क्षेत्र पैठण येथे गोदा मातेच्या कुशीत केलेला आहे. आणि यानंतरचं 13वं त्यांचं आम्ही बदनापूर तहसील कार्यालयामध्ये घालणार असून त्यांना एक माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही 13व्याचं जेवण करायला आमचं निमंत्रण स्वीकारावं. एवढंच बोलतो, थांबतो. भाऊ मला सांगा, काय आंदोलन केलं तुमचं आणि काय मागणी? आम्ही मसलेकर सर यांच्या नेतृत्वात अनेक असे आंदोलन चालू आहे आमचे. मसलेकर सर तहसीलला आमच्या बदनापूर येथे अक्षरशः झाडावर 2 दिवस आणि 2 रात्र इतक्या थंडीच्या कडाक्यात त्यांनी जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यासाठी तिथे कर्जमाफीसाठी उपोषणाला बसले. एक पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही. त्यानंतर बरेच आंदोलन झाले, त्याची दखल सरकारकडून घेतली गेली नाही. तर त्यामुळे कुठेतरी राग आमचा विकोपाला जात असताना विचार केला की आता शेवटला किमान स्मशानभूमीत गेल्यावर तरी सरकारला जाग येईल. पण तसं न करता सरकारचं कुठलेही प्रतिनिधी, सरकारचे लोकप्रतिनिधी आमच्याकडे आले नाही किंवा आश्वासन दिलं नाही. त्यामुळे आम्ही 15 एप्रिल पासून ते 19 एप्रिल पर्यंत आंदोलन चालू ठेवलं. आणि त्यानंतर 19 एप्रिल, आज 29 एप्रिल, 10 दिवसानंतर 19 एप्रिलला आम्ही अंत्यविधी केला सरकारचा प्रतिमात्मक. आणि आज 29 तारखेला 10 दिवसानंतर आम्ही 10व्याचा कार्यक्रम या ठिकाणी पैठण येथे करत आहोत. आणि जर या सरकारला आता पण जर जागा येत नसली तरी आमचा एक ना एक शेतकरी जागा होऊन सरकारचे नाके नऊ आणून सोडल्याशिवाय राहणार नाही.